गुरुचरित्र पारायणाचा हा अध्याय वाचल्याने मुलं बुद्धिमान होतात. जेव्हा अध्याय 5 अंबिकाचा पुत्र मतिमंद होता म्हणून तिला श्रीपाद श्रीवल्लभांनी प्रदोष व्रत करण्यास सांगितले आणि माते तुला विद्वान पुत्र होईल असे सांगितले. श्रीपाद माते म्हणाले म्हणून त्यांनी पुन्हा पुनर्जन्माच्या अंबाच्या घरी जन्म घेतला. तेव्हा अध्याय 11 नुसार माधव आणि अंबा प्रदोष व्रत करायचे आणि त्यांनी मुलाचे नाव नरहरी ठेवले आणि तेच दत्त गुरु श्रीपाद यांचे अवतार नृसिंह सरस्वती आहेत. जर तुम्हाला मराठी प्रदोष व्रत पुस्तक हवे असेल तर कमेंट मध्ये लिंक आहे, तिथून हे पुस्तक घेऊ शकतात.